सर्वत्र वातावरणात तणाव निर्माण करायचा, धार्मिक विद्वेष निर्माण करायचा आणि मग अशा पद्धतीनं समाजामध्ये विष पसरवून निवडणुकीला सामोरं जायचं। हे फक्त महाराष्ट्रात नाही तर देशभरात भारतीय जनता पक्षाचं एक राष्ट्रीय धोरण ठरलेलं आहे। कोणत्या विषयावरती त्याला धार्मिक रंग द्यायचा, कुरापती काढायच्या। महाराष्ट्रात अशा प्रकारच्या घटना वारंवार घडत आहेत। याचा परिणाम महाराष्ट्रातल्या उद्योगधंदा आणि रोजगारावर होतो आहे आणि विकासावर होतो। राज्याचे मुख्यमंत्री वारंवार सांगतात की गुंतवणूक वाढली, गुंतवणूक वाढली। अशा दौंड हा औद्योगिक पट्टा आहे, दौंड हा औद्योगिक पट्टा आहे। तिकडे MIDC आहे, त्या भागामध्ये कारखाने आहेत, उद्योग आहेत, बाहेरच्या लोकांची गुंतवणूक आहे आणि अशा प्रकारच्या घटना जर घडत राहिल्या त्याला जबाबदार कोण आहे? पोलीस काय करतायत, मंत्री काय करतायत, कोणाचं राज्य आहे महाराष्ट्रात? ही गंभीर गोष्ट आहे। कृषी मंत्री झालेत आणि कालच त्यांनी वक्तव्य केलं की सरळ कामं कोणी करतं, वाकडी कामं करून ती सरळ करायची। ते वाकडी कामं करूनच सत्तेवरती आले ना। ते का सरळ मार्गाने सत्तेवर आलेली माणसं आहेत काही? शरद पवारांच्या पक्षात होते, मग बेईमानी करून दुसऱ्या पक्षात गेले। हे वाकडी कामं करूनच जे सत्तेवर आले त्यांना सरळ मार्गाने सत्ता चालवताच येणार नाही। राहुल गांधी जे सांगतात मतांची चोरी, हे महाराष्ट्रात पण झालंय ना। महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचीच वाकडी कामं करून सत्तेवरती आलेले आहेत। मग चलिए, थैंक यू। क्या भारत सरकार ने रशिया से तेल लेना कर दिया, डर गए? ट्रंप को डर गए। भारत सरकार का रशिया का एक पुराना रिश्ता है, हमारे भरोसेमंद साथी है रशिया। रशिया से हम अमेरिका से भी पहले व्यापार और ट्रेड करते आए हैं, लेकिन ट्रंप ने वहाँ से इशारा दिया और यहाँ हमारे लोगों ने रशिया से व्यवहार करना बंद कर दिया। ये ठीक नहीं है। भारत एक संप्रभु देश है, इंडिपेंडेंट कंट्री है, लोकतंत्र है, 140 करोड़ का देश है। हम जिस देश से चाहे व्यापार कर सकते हैं। ट्रंप हमें नहीं मार्गदर्शन करेगा या धमकी देगा कि आप किससे व्यापार करना चाहिए, नहीं करना चाहिए, किससे ऑयल खरीदना चाहिए, नहीं खरीदना चाहिए। ये हिंदुस्तान को या हिंदुस्तान जैसे देश को, प्रधानमंत्री को ट्रंप कैसे धमकी दे सकता है? अगर ये हुआ है तो ये गंभीर बात है। प्रधानमंत्री मोदी की, विश्वगुरु की, विश्व में क्या साख है ये इससे दिखता है। दादागिरी की वजह से कहीं ना कहीं पहलगाम का इंसाफ भी नहीं हुआ, तेल भी महंगा होता जा रहा है। सरकार कारण क्या बताया जा सकता है इस चीज को लेकर? कंप्लीटली फेल है सरकार। ये सरकार कंप्लीटली फेल्यूर है और ये सरकार आगे काम नहीं कर सकी। सरकार के साथ विश्व का एक भी देश खड़ा नहीं है भारत के साथ। ये बहुत ही गंभीर घटना है। तो राहुल गांधी ने कहा है कि इलेक्शन कमीशन एक वोटर चोरी कंपनी है, जिसको है ना। महाराष्ट्र में हमने ये वोट चोरी देखी है, हमारा अनुभव बहुत बड़ा है इस मामले में। इस राज्य की जो सरकार अब आई है फडणवीस की, वो वोट चोरी कर कर आई है ना। और क्या है उसमें? ये हरियाणा में हुआ, अब ये बिहार में करने जा रहे हैं। तो राहुल गांधी डटकर खड़े हैं और हम उनके साथ हैं। राहुल साहेब आज राज ठाकरेंसोबत आज स्टेज शेअर करणार आहे, शेकापचा कार्यक्रम आहे, आतापासूनच तयारी सुरू झाली की काय म्हणणार? शेका पक्षाचा वर्धापन दिन आहे, स्थापना दिवस आहे आणि सर्वच पक्षांचे नेते तिकडे उपस्थित लावतात। शेका पक्ष या महाराष्ट्राच्या राजकारणातला, चळवळीतला एक महत्त्वाचा पक्ष आहे। स्वातंत्र्य लढ्यापासून तर संयुक्त महाराष्ट्र आंदोलनापर्यंत कष्टकऱ्यांचे आंदोलन उभारण्याची कामं शेका पक्षाने महाराष्ट्रात केल्यावर त्या पक्षाच्या स्थापना दिवसाला आमच्यासारख्या लोकांनी हजेरी लावली पाहिजे। मग मुंबईचा लढा असेल, बेळगाव कारवार सीमा प्रश्नाचा लढा असेल, शेका पक्षाचं योगदान हे अत्यंत महत्त्वाचं आहे आणि कष्टकऱ्यांचा पक्ष आहे। अजित पवार आज रायगड दौऱ्यावर